ज्या धनसंपत्तीसाठी आपण आज महालक्ष्मी माता आणि कुबेर देव यांची पूजा करतो, तोच प्रश्न अनेकांच्या मनात कधी ना कधी येतो. ही धनसंपत्ती त्यांना स्वतःला कुठून प्राप्त झाली? या प्रश्नाचे उत्तर रुद्रयामल तंत्र या प्राचीन ग्रंथामध्ये आढळते. रुद्रयामल तंत्रानुसार भगवान शिवांनी नंदीश्वराला सांगितलेली ही एक अत्यंत गूढ आणि अर्थपूर्ण कथा आहे. एकदा देव आणि असुरांमध्ये भीषण युद्ध झाले. हे युद्ध 1-2 वर्षांचे नव्हे तर तब्बल 100 वर्ष चालले. या दीर्घकाळ चाललेल्या युद्धामुळे देवतांची प्रचंड हानी झाली. विशेषतः कुबेर देवांचा संपूर्ण खजिना रिकामा झाला. इतकेच नव्हे तर महालक्ष्मी मातेकडे सुद्धा देण्यासाठी काहीच उरले नाही. हा अत्यंत गंभीर संकटाचा काळ होता. ही अवस्था पाहून सर्व देवता, कुबेर देव, नंदीश्वर आणि इतर गण एकत्र येऊन भगवान शिवांच्या चरणी गेले. सर्वांनी एकाच प्रश्नाने शिवांना साकडे घातले. प्रभो, आमची संपत्ती पुन्हा कशी प्राप्त होईल? धनाचा हा अभाव कसा दूर होईल? तेव्हा महादेवांनी त्यांना एक अतिशय गूढ आणि दुर्लभ साधनेचे रहस्य सांगितले. भगवान शिव म्हणाले, हे देवगणांनो, या संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्हाला स्वर्णकर्षण भैरव यांची उपासना करावी लागेल. स्वर्णकर्षण भैरव यांनाच नारायण भैरव असेही म्हटले जाते. ते धन, ऐश्वर्य आणि समृद्धीचे अधिपती आहेत. शिवांच्या आज्ञेनुसार महालक्ष्मी माता आणि कुबेर देवांनी स्वर्णकर्षण भैरवांची घोर तपश्चर्या केली. ती तपश्चर्या साधी नव्हती, ती होती निष्ठेची, संयमाची आणि पूर्ण समर्पणाची. या तपश्चर्येच्या फलस्वरूप स्वर्णकर्षण भैरव प्रसन्न झाले आणि त्यांनी महालक्ष्मी मातेला पुन्हा ऐश्वर्य प्रदान केले आणि कुबेर देवांचा खजिना पूर्वीपेक्षाही अधिक भरून दिला. स्वर्णकर्षण भैरव हे त्या संपूर्ण धनाची मूळ शक्ती आहेत.